टोरंट पॉवर प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। कर्जत तालुक्यातील वीज टावर उभारणीला विरोध करण्याचे बाबू घारे यांचे शेतकऱ्यांना आवाहन। कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी आणि साईनगर डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज टावर लाईनद्वारे बाहेर नेली जाणार असून त्यासाठी तालुक्याच्या अर्ध्या भागातून मोठ्या प्रमाणावर वीज टावर उभारले जाणार असल्याचा दावा रायगड जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी पत्रकार परिषदेत केला। या टावरमुळे शेतजमिनी, अकृषिक भूखंड, फार्म हाऊस परिसर आणि पर्यावरणाला मोठा फटका बसणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत टावर उभारणीला विरोध करावा असे आवाहन घारे यांनी केले। टावर लाईन गेल्यानंतर जमिनींचे मूल्य मोठ्या प्रमाणात घटते। कर्जत तालुक्याची नैसर्गिक ओळख आणि पर्यावरण धोक्यात येणार आहे असे ते म्हणाले। प्रकल्पग्रस्त भागात शेकडो वर्षांपूर्वीची लाखो झाडे असून आदिवासींच्या जमिनीवर परवानगीशिवाय अतिक्रमण होत असल्याचाही आरोप त्यांनी केला। प्रशासनाकडे कागदपत्रांची मागणी करूनही योग्य माहिती दिली जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्ष या प्रकल्पाविरोधात ठाम असून 18 मे रोजी कर्जत येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा बाबू घारे यांनी केली। या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। सर्व कर्जतवासियांना मी पुन्हा एकदा बाबू घारे आपल्या समोर येत आहे टोरेंट कंपनीच्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी। बांधवांनो, कर्जत तालुक्यामध्ये पालीतर्फे कोतल खलाटी या भागामध्ये जो टोरेंट पॉवर प्रकल्प सरकारने होऊ घातलेला आहे त्या संदर्भात मला आपल्याशी चर्चा करायची होती। कर्जतवासियांना मला जरा एक मेसेज द्यायचा होता, माहिती द्यायची होती, म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। बंधूंनो, आपण जर पाहितलं तर साधारणपणे 6 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे। टोरेंट कंपनी या पालीतर्फे कोतल खलाटीमध्ये जमिनीमध्ये भूगर्भामध्ये किती खडक आहे यासाठी सॉइल टेस्ट नावाची जी प्रक्रिया असते त्याचं काम गेले 6 महिने या भागामध्ये करत आहे। कंपनीचे काम चालू झाल्याच्या नंतर मी आणि माझे सहकारी बाजीराव दलवी, कैलास मोरे असतील, तालुक्यातील कर्जत बचाव समिती हे सर्वच आणि पत्रकार बांधव आम्ही सातत्याने कंपनीच्याकडे आपण कशा आधारे इथे काम चालू केलं आहे याची पेपरची पूर्तता, शासनाने दिलेल्या परवानग्यांची पूर्तता, आम्हाला पेपर दाखवा असे आम्ही वारंवार तहसील कार्यालय असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा TLR ऑफिस असेल, प्रत्येक ऑफिसकडे जाऊन आम्ही विचारणा केली असता कुठल्याही प्रकारची परवानगी आम्हाला आतापर्यंत त्यांनी दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही। ते आम्हाला एकच उत्तर देतात की वरून शासनाकडून आम्हाला आदेश आहेत प्रकल्प करण्याचा। या पलीकडे मी कर्जतवासियांना मी आवाहन करेन की अशा प्रकारची जर कर्जत तालुक्यामध्ये प्रकल्प येऊन आपली हानी होत असेल आणि होणाऱ्या प्रकल्पांचा आपल्या कर्जतवासियांना कुठल्याही प्रकारचा फायदा नसेल तर असे प्रकल्प आपल्या काय कामाचे। दुसरा विषय, जी काही निसर्गाची हानी होणार आहे, हा प्रकल्प आल्यानंतर माझ्या अंदाजे जो काही मी 6 महिने याच्यामागे पाठपुरावा करत आहे, मी आणि माझे सर्वच सहकारी साधारणपणे पालीच्या कोंड्यातील 30 किलोमीटर जे अंतर आहे, जे यांचा मेन बांध होणार तिथपासून 25 ते 30 किलोमीटर अंतर, त्या अंतरावरील साधारण 2 ते 2.5 लाखापेक्षा जे 100, 150, 150, 200 वर्षापूर्वीची झाडं आहे त्या झाडांची राख केली जाणार आहे। त्यानंतर त्या आदिवासी जे समाज त्या भागामध्ये राहत आहे 3 ते 4 आंबेवाडी असेल, मोहमाळवाडी असेल, धनगरवाडा असेल। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbai-24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।